नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितपूजा चॅनलवर. मित्रांनो, मागच्या 3 व्हिडिओजमध्ये आपण 3 वेगळे ॲप बघितले. आज आपण त्या 3ही ॲपचं कंपॅरिझन ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता यातला पहिला ॲप होता फार्मो मशिनरी सोल्युशन. फार्मो मशिनरी सोल्युशन कोणकोणत्या सुविधा पुरवतं? सर्वात पहिलं आहे, तुम्ही तुमच्या जवळच्या शहरातली शेतीविषयकची अवजारे किंवा यंत्र एका क्लिकवरती बुक करू शकता. दुसरी कोणती सुविधा उपलब्ध आहे या ॲपवरती? तर तुम्हाला तुमच्या शहरात जर कामगार शोधायचे असतील तर ते देखील तुम्ही शोधू शकता. तिसरी सुविधा कोणती आहे? तर तुम्ही पार्टनर म्हणून रजिस्टर होऊन तुम्ही तुमची शेतीची अवजारे किंवा तुमच्याकडे जर कामगार असतील तर तुम्ही ॲज अ कामगारचे पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन करून एक्स्ट्रा इन्कम देखील कमावू शकता. सो हे सर्व ज्या सुविधा आहेत ह्या तुम्हाला फार्मो मशिनरी सोल्युशन या ॲपवरती उपलब्ध आहे. दुसरा ॲप होता जे फार्म सर्व्हिसेस. आता जे फार्म सर्व्हिसेसमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? तर सर्वात पहिलं म्हणजे जे फार्म सर्व्हिसेसमध्ये देखील तुम्ही शेतीची यंत्र किंवा अवजारं भाड्याने बुक करू शकता. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं की जे फार्म सर्व्हिसेसमध्ये ज्यांना ॲप वापरता येत नाही असे शेतकरी त्यांच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून देखील त्यांच्या सुविधा घेऊ शकतात. म्हणजे टोल फ्री नंबरवर कॉल करून देखील तुम्ही शेतीची अवजारं बुक करू शकता. ही फॅसिलिटी जे फार्म सर्व्हिसेसमध्ये आहे. तिसरं म्हणजे शेतकऱ्यांना चालू बाजारभाव, हवामानाचा अंदाज आणि शेतीच्या आरोग्याविषयीची वेगळी माहिती ह्या ॲपवरती उपलब्ध होते. सो हे काही फीचर्स आहेत जे जे फार्म सर्व्हिसेसमध्ये उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त जे पार्टनरचं ऑप्शन फार्मोमध्ये उपलब्ध आहे ते तुम्हाला जे फार्म सर्व्हिसेसमध्ये देखील पाहायला मिळतो. सो हा होता जे फार्म सर्व्हिसेस. तिसरा ॲप होता RIG. आता RIG हा काही मशीन किंवा यंत्र बुक करण्याचा ॲप नाही आहे. हा कम्प्लिटली वेगळा ॲप आहे. हा पीक काढणीनंतरच्या प्रोसेससाठी वापरला जाणारा ॲप आहे. आता RIG तुम्हाला कोणकोणत्या सुविधा पुरवतं? सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा तुम्ही पीक काढता तेव्हा पीक साठवणीसाठी लागणारं वेअरहाऊस किंवा गोदाम बुक करण्याची सेवा ह्या ॲपद्वारे तुम्हाला उपलब्ध होते. दुसरं, तुम्ही साठवलेल्या पिकावरती कर्ज मिळवू शकता. तुम्हाला काही डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. तिसरं, तुम्ही तुमच्या साठवलेल्या पिकाची खरेदी विक्री देखील या प्लॅटफॉर्मवरती करू शकता. चौथं फीचर होतं, तुम्ही तुमच्या साठवलेल्या पिकाची इन्व्हेंटरी देखील तिथं मॅनेज करू शकता. म्हणजे किती माल विकला गेलेला आहे, किती बॅलन्स आहे, हे सगळं तुम्ही त्या ॲपद्वारे ट्रॅक करू शकता. सो ह्या सर्व बेसिक सुविधा RIG ह्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. ही ॲप वापरायला कसे आहेत ते बघूया. सर्वात पहिलं होतं फार्मो मशिनरी सोल्युशन. फार्मो मशिनरी सोल्युशन वापरायला अत्यंत सोपा आणि सरळ असा ॲप आहे. का? ते रजिस्ट्रेशन करण्यापासून बुकिंग करण्यापर्यंत तुम्हाला खूप जास्त माहिती तिथं भरावी लागत नाही. आणि कसं सिलेक्शनचं ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला असं मॅन्युअली खूप टाईप करायचं आहे किंवा खूप जास्त मोठा फॉर्म भरायचा आहे असं काही नाही. बेसिक डिटेल्स टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि यंत्र किंवा मशिनरी बुक करताना तर खूपच कमी डिटेल्स टाकून यंत्र बुक करायचे आहे. सो खूप सोपा ॲप आहे. ज्यांना मोबाईल वापरता येतो असे व्यक्ती हा ॲप सहजपणे वापरू शकतात. दुसरा ॲप होता जे फार्म सर्व्हिसेस. आता जे फार्म सर्व्हिसेसचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की जे फार्म सर्व्हिसेस हा वापरायला थोडासा किचकट वाटू शकतो ज्यांना मोबाईल वापरता येत नाही किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना. कारण याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यापासून बुकिंग करण्यापर्यंत खूप सारा डेटा भरायचा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा ॲप वापरणं कठीण जाऊ शकतो. पण वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यावरती तोडगा म्हणून त्यांनी त्यांच्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून बुकिंग करण्याचं ऑप्शन देखील दिलेलं आहे. सो भलेही तुम्हाला ॲप वापरता येत नसेल पण तुम्ही टोल फ्री नंबरचा वापर करून देखील याचं यंत्र बुक करू शकता. सो हे एक वैशिष्ट्य ह्या ॲपमध्ये आहे. तिसरं होतं RIG. आता RIG हे काही मशीन बुक करण्याचं ॲप नाही आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. मी इथे तुम्हाला फक्त वेअरहाऊस किंवा कर्ज घेण्याची सुविधा किंवा खरेदी विक्रीची सुविधा आणि इन्व्हेंटरी मॅनेज करायची सुविधा इतक्या सांगितलेल्या आहे. या व्यतिरिक्त AI तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाचं आरोग्य वगैरे बघण्याच्या खूप साऱ्या सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. खूप साऱ्या सुविधा असल्यामुळे हा ॲप वापरायला कठीण जाऊ शकतो ज्यांना त्यांचा हात बसलेला नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी. पण त्याच्यावर देखील तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेऊ शकता आणि हळूहळू करून त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला
वर्चस्व किंवा प्रभुत्व मिळवू शकता. आता बघूया प्रत्येक ॲपचे 2 प्लस पॉईंट, 2 मायनस पॉईंट. पहिलं होतं फार्मो मशिनरी सोल्युशन. फार्मो मशिनरी सोल्युशनचा प्लस पॉईंट काय आहे की याच्यामध्ये तुम्ही कामगार बुक करू शकता. दुसरा प्लस पॉईंट काय आहे, वापरायला ॲप अत्यंत सोपा आहे. निगेटिव्ह पॉईंट काय आहे, तर सर्वात पहिला म्हणजे हा ॲप रिसेंटली लॉन्च झालेला आहे, त्यामुळे याचं प्रेझेन्स किंवा याची सुविधा तुमच्या शहरात उपलब्ध असेलच असं नाही. सो तुम्हाला याची सुविधा तुमच्या शहरात आहे की नाही ते आधी चेक करायचं आहे आणि मग याचा वापर करायचा आहे. दुसरा पॉईंट काय आहे निगेटिव्ह, तर याच्यामध्ये तुम्हाला टोल फ्री नंबरवर कॉल करून बुक करण्याची सुविधा उपलब्ध नाही आहे. दुसरी कंपनी आहे जे फार्म सर्व्हिसेस. आता जे फार्म सर्व्हिसेसचा प्लस पॉईंट काय आहे, तर जे फार्म सर्व्हिसेस जुनी कंपनी आहे, प्लस याला टेकसारख्या मोठ्या कंपनीचा पाठिंबा असल्यामुळे या कंपनीचा प्रेझेन्स तुम्हाला तुमच्या शहरामध्ये उपलब्ध होऊ शकतो किंवा याच्या सुविधा तुमच्या शहरात सहज उपलब्ध असू शकतात. दुसरं याचा महत्त्वाचा फायदा काय आहे किंवा प्लस पॉईंट काय आहे, तर ज्यांना मोबाईल ॲप वापरता येत नाही त्यांना टोल फ्री नंबरद्वारे मशिनरी बुक करण्याचं ऑप्शन या ॲपमध्ये उपलब्ध आहे. सो हा एक फायदा आहे. तिसरा अजून एक फायदा या ॲपचा आहे की तुम्हाला यंत्र बुक करण्याव्यतिरिक्त तुम्ही याचा वापर हवामानाचा अंदाज किंवा करंट बाजारभाव काय आहे किंवा पिकाच्या आरोग्याविषयी माहिती मिळवण्यासाठी देखील वापरू शकता. सो हे या ॲपचे प्लस पॉईंट्स झाले. आता या ॲपचा निगेटिव्ह पॉईंट काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कामगार बुक करता येत नाही. दुसरं, हा ॲप वापरायला किचकट आहे. ज्यांना मोबाईल वापरता येत नाही किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी हा ॲप वापरणं थोडं कठीण आहे. बाकी यंत्र बुक करताना तुम्हाला दोन्ही ॲपमध्ये यंत्र बुक करताना त्यांची सेवा किंवा सुविधा तुमच्या शहरात उपलब्ध आहे की नाही हे आधी चेक करायचंच आहे. तिसरा ॲप आहे REIG. आता REIGचं वैशिष्ट्य किंवा प्लस पॉईंट काय आहे, तर REIGमध्ये तुम्ही तुमच्या पिकासाठी गोदाम शोधू शकता. दुसरं याचं प्लस पॉईंट आहे की तुम्ही तुमच्या पिकावरती कर्ज देखील घेऊ शकता. आणि तिसरं याचं प्लस पॉईंट आहे की तुम्ही तुमचं पिकाचं इन्व्हेंटरी देखील मॅनेज करू शकता आणि तुमच्या पिकाची खरेदी विक्री देखील तुम्ही त्याच ॲपवर करू शकता. सो हे याचे प्लस पॉईंट आहे. निगेटिव्ह पॉईंट काय आहे, इथं तुम्हाला यंत्र किंवा कामगार बुक करता येत नाहीत. हा ॲप तुम्हाला पीक काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी वापरता येतो. दुसरं, हा ॲप याच्यामध्ये भरपूर सुविधा उपलब्ध असल्यामुळे वापरायला कठीण आहे. त्यामुळे ज्यांना मोबाईल वापरणं कठीण कठीण वाटतं किंवा मोबाईल वापरता येत नाही किंवा लिहिता वाचता येत नाही अशा व्यक्तींना हा ॲप वापरणं कठीण जाऊ शकतं. सो हे होते या तीनही ॲपचे प्लस आणि मायनस पॉईंट. सो असे होते हे तीनही ॲप. हे तीनही ॲप वापरताना तुम्हाला प्लॅटफॉर्मवरती किंवा ॲप रजिस्ट्रेशन करताना कुठलेही चार्जेस पे करावे लागत नाही. तीनही ॲप तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करून वापरू शकता. कुठलेही रजिस्ट्रेशन चार्जेस नाही आहे. आता मला जर पर्सनली सांगायचं झालं तर मी तुम्हाला इतकं सांगेल की जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा ॲप वापराल तेव्हा आधी त्याची सुविधा तुमच्या शहरात आहे की नाही हे तपासून घ्यायचं आहे. दुसरं, जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते बघायचं आहे. दोन्ही ॲप वापरून बघू शकता तुम्ही. जे फार्म पण वापरू शकता किंवा फार्मो देखील वापरू शकता. दोन्ही ॲपचे रेट्समध्ये काही फरक आहे का किंवा दोन्ही ॲपच्या सुविधा कशा आहेत, त्यांची कस्टमर सर्व्हिस कशी आहे, हे सगळं तपासून तुम्ही तुमचा ॲप कुठला तुम्हाला फायनल वापरायचा आहे ते डिसाईड करू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही तीनही ॲप वापरू शकता. त्यांचं एक्सपिरियन्स घेऊन तुम्हाला जो सुटेबल वाटेल तो ॲप तुम्ही तुमच्या रोजच्या कामासाठी वापरू शकता. आता हे तीनही ॲप तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.